नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे इतिहास क्रांतिवीरांचा या सिरीज मध्ये। आपण पाहतोय सुमारे 100 वर्षापूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या दडपशाही विरुद्ध तसेच गावगुंडांच्या अन्यायाविरुद्ध शूरपणे लढलेल्या परंतु इतिहासाने दखल न घेतलेल्या दोन वीरांची सत्य कहाणी। मित्रांनो, आपण भाग 18 पाहिले, आज आपण भाग 19 पाहणार आहोत। भारताचे पहिले आद्य क्रांतिकारक राजे उमाजीनाईक यांना वंदन करून भाग 19 ला सुरुवात करूया। मामलेदार आपल्या पट्टेवाल्याला बरोबर घेऊन तंबू सोडून चालत पाय मोकळे करायला मारुतीच्या देवळाकडे आला। पट्टेवाल्यानं पुढे होऊन फडणीसाला मामलेदाराच्या येण्याची खबर दिली। मामलेदार लांब टांगा टाकीत मारुतीच्या देवळात आला व फडणीसाच्या खुर्चीत येऊन बसला। फडणीस व देवळातले हजर असलेले व बसलेले कुलकर्णी उठून उभे राहिले। मामलेदाराच्या डोक्यावर खाकी रंगाचे गोल आकाराचे जाड हॅट होते व अंगात अर्ध्या बाह्याचा पांढरा सादरा व खाकी ढगळ पॅन्ट त्याने घातली होती। त्याच्या पायात काळे बूट होते। त्याने तुळतुळीत दाढी केली होती व मिशा सुद्धा साफ केल्या होत्या। नुकताच दिवस मावळतीला चालला होता। श्रीपती अजूनही बाजीची वाट बघतच उभाच होता। तेवढ्यात मामलेदार आपल्या राहोटीतनं निघून पाय मोकळे करण्यासाठी चालत चालत मारुतीच्या देवळापाशी आला। नेमके त्याच वेळात बाजा व बैजा दोघही खिंडीतनं परत येऊन देवाच्या तुळशी पुढील कट्ट्यापाशी उभे राहिले। मामलेदारच्या तोंडात वीतभर लांबडा रंगाचा चिरोट होता। त्याने शिलगावलेल्या चिरोटीचा धूर सोडीत फडणीसाला विचारले, समोर मैदानात त्या माणसाला का उभं केलंय? त्यावर फडणीस म्हणाला, तो खिंडीचा रामोश आहे व त्याच्याकडे सरकारी थकीत 11 रुपये आहेत। तो वसूल करण्याचे टाळाटाळ करतोय आणि 2 दिवसाची सवड मागतोय। वसुली देत नाही म्हणून त्याला सक्तीच्या उपायाखाली शिक्षा म्हणून समोर उभं केला आहे। फडणीसाचे असे बोलणे ऐकून मामलेदाराने त्याच्या हातात ओढण्यासाठी धरलेला लांबडा चिरोट पायाच्या बुटाने देवळातच चिरडून विझवला व टेबलावरील फडणीसाच्या आखायचा रूळ उजव्या हातात घेऊन तो देवळाबाहेर आला। उजव्या हाताने रुळाचा दांडा धरून डाव्या हातावर हलके हलके आपटत तो श्रीपती पुढे आला। नंतर त्याने आपल्या सोबतवार लांब गावातले लोक उभे राहून आपल्याकडे पाहत असल्याचे त्याला दिसले। त्या बघे लोकांच्या गर्दीत बघत बघत श्रीपती भोवती गोल मैदानात चक्कर मारली। नंतर तो श्रीपतीच्या मागे येऊन उभे राहिला। हे सर्व बाजा व बैजा दोघेही निरखून काड्याचे आडून पाहत होते। हे नेमके काय चालले याचा उलगडा त्यांना होत नव्हता। दोघेही मनातल्या मनात चांगलेच बावरले होते व काय करावे त्यांना काय बी सुचत नव्हते, कारण असे काही पुढे यापूर्वी कधी घडले नव्हते। कुलकर्णी व फडणीस ही मंडळी बाजा बैजाच्या ओळखीची नव्हती। ती सर्व देवाच्या ओट्यावर उभे राहून मामलेदार नेमके काय करतोय हे डोळे ताणून व कपाळाला आठ्या पाडून पाहत होते। श्रीपती मामलेदाराला गयावया करून मिनत्या करीत होता, जरा थोडं थांबा साहेब, माझा भाऊ पुकळेवाडीतून पैसे घेऊन येतोय। पेकाडात कंदिशी लात घालून श्रीपतीला पुढे तोंडावर पालथा पाडला व म्हणाला, सकाळपासून तुझ्या भावाला पैसे घेऊन यायला जमले नाही आणि आताच तो काय पुढे कुठे दरोडा घालून रक्कम आणणार आहे काय? श्रीपती खाली पडल्याने त्याच्या तोंडात माती गेली। तोंडाला मार लागल्याने तोंडातून रगत यायला लागले। हे पाहून बाजा व बैजाने कट्टे आडून बघितले। बाजाला आपल्या बापाची अशी अवस्था बघून त्याचे सारे अंग कापू लागले। त्याला झाला प्रकार बघून मामलेदाराची भयंकर चिड आली व तो रागारागाने
मामलेदाराकडे डोळे लाल करून बघू लागला. त्याच्या हाताच्या मुठी आपोआप वळू लागल्या. बैजा देखील अतिशय संतापल्याने दात ओठ खाऊ लागला. त्याचे डोके सुन्न झाले. श्रीपती कसा तरी धडपडत उठून बसला व साधारणच आपल्या हातातोंडातून येत असलेले रागात पुसत व परत मामलेदाराच्या पाया पडू लागला. थोडं थांबा असे विनवण्या श्रीपती करीत होता. मामलेदार काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. जवळच उभा असलेल्या सखाराम पाटलाला म्हणाला, वसुली भरण्याची रक्कम मिळाल्याशिवाय याला सोडू नका. वाटले तर त्याला चावडीत रात्रभर डांबून ठेवा. असा पाटलाचा हुकूम करून मामलेदार रागातच आपल्या तंबूकडे परतला. बरोबर 8 वाजण्याच्या सुमारास दाजी घाईघाईने श्रीपतीपाशी पोहोचला व त्याने सोन्या धनगराकडून पैसे आणल्याचे सांगितले. हे ऐकून श्रीपती पैसे घेऊन सखाराम पाटलाकडे देवात गेला. त्याने आणलेले चांदवडे 11 रुपये पाटलाकडे दिले व पावती देण्यास सांगितले. पाटलाने कुलकर्णींना पावती लिहिण्यास सांगितले. कुलकर्णींनी पावती श्रीपतीच्या हातात दिली. श्रीपती पावती घेऊन देवाबाहेर आला व दाजीला घेऊन अंधारातच खिंडीच्या रस्त्याने चालता झाला. बाजा व बैजा हे दोघेही तुळशीच्या कट्ट्याआडून निघून तडक मामलेदाराच्या राहुटीच्या मागील बाजूस गाडग्याच्या शेरीतल्या अमराईत पोचले. बाजा चवताळलेल्या स्थितीत असल्याचे बैजाच्या ध्यानात आले. आता बाजा राहुटीला वासा घालून आंब्याच्या झाडाखाली बांधलेल्या घोड्याजवळ आला. बैजा देखील त्याच्या बरोबर येऊन घोड्याजवळ उभा राहिला. बाजा आता नेमके काय करणार याचा अंदाज बैजाला येत नव्हता. तो नुसता बाजाकडे बघतच राहिला. थोडा वेळ जाताच बैजाला बरोबर घेऊन ओढा पार करून शेरीच्या रानातल्या विहिरीला वासा घालून व पायवाटेने त्या दोघांनी खिंड गाठली. जेवण होईपर्यंत रात्रीच्या 10 वाजण्याचा सुमार आला. बाजाने बैजाला झोपडीतून बाहेर बोलावले. बैजा बाहेर येताच त्याला परत बरोबर घेऊन तडक दोघांनी जांभळीची टेकडी गाठली. ते चांदण्यातच अंधुक प्रकाशात टेकडीवरल्या धोंड्यात येऊन बसले. बाजाने आपल्या उजव्या हाताची मूठ व त्या धोंड्यावर आपटून बैजाला म्हणाला, मी काय सांगतोय ते नीट कान ऐकून देऊन ऐक. नंतर त्याने बारक्या आवाजात आपल्या मनातला विचार बैजाला बोलून दाखवला. तो ऐकून बैजाने त्याला होकार दिला. आता दोघांचा विचार पक्का झाल्यावर दोघेही अधिक वेळ न घालवता टेकडी उतरून आपल्या झोपडीपाशी आली. झोपडी शिरून त्यांनी अंगावर गोंगडी घेऊन कोराडी हातात घेतले व गुपचूपपणे झोपडी बाहेर आले. बाजाने कोंबडी कापण्याची सुरी बगळत मारली व ते दोघे लागलीच कुकुडवाडच्या दिशेने मधल्या रस्त्याने गुजराच्या रानाच्या बांधावर चालू लागले. ते आता अतिशय सावध चालले होते. निम्मी रात्र झाली होती. चांदोबा मावळण्यास सुरुवात झाली होती. चालत चालत शेरीच्या रानातून बांधावरून सरळ ओढ्यात उतरले व ओढा पार करून घोडा बांधलेल्या आंब्याच्या झाडापाशी येऊन बसले. अंगावर गोंगडी पांघरल्याने अंधारात दोघांना ओळखता येत नव्हते. त्यांनी समोर पाहिले तेव्हा घोड्याच्या तैनातीला ठेवलेला 2 रामोशी घोड्याला कातडी पिशवीतून हरभऱ्याचा खरारा देण्यास गुंतले होते. त्यांनी 2 ओंजळी हरभरे कातडी पिशवीत टाकून ते घोड्याची खाण्याची वाट पाहत होते. घोड्याने हरभरे खाऊन झाल्यानंतर ते दोन्ही रामोशी घोड्याचा लगाम हातात धरून ओढ्यातील पाणी पाजण्यासाठी घोड्याला ओढ्यात घेऊन गेले. मध्याह्न रात्र झाली होती. चंद्र पश्चिमेला झुकला होता. पट्ट्याला हात घालून घोड्याचे मुंडके पाण्याकडे खेचले व दुसऱ्याने घोड्याचा लगाम धरला.
तेवढ्याच बायजा आंब्याच्या झाडा अडून पुढे झाले व त्यांनी आपल्या अंगावरील घोंगडी काढून त्या दोन्ही कोतवालाच्या तोंडावरच टाकून त्यांच्या माना आपल्या बगलत दाबून धरल्या. मित्रांनो, हा होता भाग 19. उद्या आपण पाहणार आहोत भाग 20. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये एका नवीन भागासह.